रंजनाचं नवीन नवीन लग्न झालं होतं. तिच्या लग्नाला आज 1च दिवस झाला होता. तोपर्यंत तिची सासू बाथरूममध्ये पाय घसरून पडली. त्या खूप जोरात पडल्यामुळे त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सुरेखाताईंच्या मणक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी कमीत कमी 2 महिने तरी बेड रेस्ट घेण्यासाठी सांगितले. आतापर्यंत लग्नाला त्यांच्या घरात जे पाहुणे थांबले होते ते एक एक करून तेथून जाऊ लागले. सगळ्यात पहिल्यांदा तर रंजनाच्या नवऱ्याच्या संदीपच्या 2 बहिणी पटपट त्यांचा आवरून तेथून जाऊ लागल्या. संदीपने त्याच्या दोन्ही पण बहिणींना सांगितलं की आताच जाऊ नको. शिवाय त्याने मोठ्या बहिणीला हे पण सांगितले की आईची हालत खराब आहे. अशा वेळी तू तरी जाऊ नकोस. जर तू गेली तर मी आईचा एकटं सगळं कसं करणार आहे? मला हे सगळं कसं जमणार आहे? आणि रंजना अजून या घरात नवीन आहे. तिला येऊन अजून 1 दिवस सुद्धा पूर्ण झाला नाही. शिवाय लग्नानंतरच्या काही विधी अजून तिच्या अपूर्ण आहेत. त्याची मोठी बहीण म्हणाली की नाही, मला आता राहून जमणार नाही. रिसेप्शन असतं तर थांबले असते, पण आता या परिस्थितीत रिसेप्शन होणार नाही हे मला माहीत आहे. त्यामुळे इथे थांबून काहीच फायदा नाही. आता आईची जिम्मेदारी तुमच्या दोघांवरच आहे. आता तुम्ही दोघेच ठरवा की यापुढे आता काय करायचं आहे. त्यानंतर संदीपने त्याच्या मामीला, मावशीला, काकीला काही दिवस थांबण्यासाठी सांगितलं, परंतु कोणच त्याचं मन समजून घेत नव्हते. आता संदीप खूप टेन्शनमध्ये आला होता. त्याला समजतच नव्हतं की आता यापुढे काय करायचं आहे. तेव्हा पाठीमागून रंजना आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली की काळजी करू नका संदीप. जेव्हा आपण दोघे सोबत आहोत त्यावेळी तुम्हाला कशाची पण काळजी करण्याची गरज नाही. सासूबाईला आपण दोघे मिळून चांगले सांभाळू. हे बघा संदीप, आपण दोघे पण ऑफिसला जातो हे आपल्याला माहीत आहे. आपण एक काम करू, आईच्या कामासाठी एक कामवाली ठेवून जे छोटे मोठे काम करेल. पण रंजना, आपण आईला एका कामवालीच्या भरोश्यावर कसं ठेवू शकतो? हे बघा, याचे पण काळजी करू नका. आपण दोघे पण आपल्या ऑफिसमधून कारण सांगून घरून काम करू शकतो. शिवाय मी काही दिवसांची सुट्टी घेऊन घरूनच काम करणार आहे. तर संदीप तिला म्हणाला, पण या सगळ्याच्या नादात तुझं माहेरपणाला जाणं राहून जात आहे. रंजना म्हणाली, काही हरकत नाही. माहेरी जाण्याचा विधी मी जेव्हा सासूबाई ठीक होतील तेव्हाच पूर्ण करणार आहे. तोपर्यंत मी माहेरपणाला जाणार नाही. नुकतंच लग्न झालेल्या बायकोकडून एवढ्या समजूतदारीचं बोलणं ऐकून तर संदीप तिच्यासाठी वेडा झाला होता. हे बघा संदीप, आपण लग्नासाठी ज्या सुट्ट्या घेतल्या होत्या त्याला अशाच बर्बाद करू नका. तुम्ही उद्यापासूनच ऑफिस जॉईन करा. मी घरातले काम आणि आईना सांभाळण्याचा व्यवस्थित कार्य पार पाडते. दुसऱ्या दिवशीपासूनच संदीपने ऑफिसला जाण्याची सुरुवात केली आणि रंजनाने घरातली आणि सासूबाईची जिम्मेदारी घेतली. जरी रंजना घरातील काम करण्यासाठी परिपक्व नसली तरी ती माणसाला मानसन्मान देण्यासाठी एकदम परिपक्व होती. रंजना जास्तीत जास्त तिचा वेळ सुरेखाताईपाशीच घालवत होती. शिवाय सुरेखाताईच्या खाण्यापिण्याची ती खूप काळजी घेत होती. पण जो कोणी पाहुणा सुरेखाताईला पाहण्यासाठी येत होता तो मात्र सुरेखाताईला म्हणायचा की आजकालच्या मुलींना तर सेवा कशी करायला हवी हे तर माहीतच नाही. कारण सेवा करावी लागेल म्हणून तर आजकाल मुली घरात कामवाली बाई लावत आहेत. त्यानंतर सुरेखाताई त्यांना म्हणत होत्या की तुम्ही बरोबर बोलत आहात. जर आता माझी एक जरी मुलगी इथे आली तर ती घरदार आणि माझी सेवा खूप चांगली करेल. मी संदीपला खूप वेळा सांगितलं आहे की तुझ्या एका तरी बहिणीला इकडे बोलावून घे, परंतु संदीप माझं काहीच ऐकून घेत नाही.
नेहमीच तो हा विषय टाळत आहे. संदीप म्हणत आहे की बहिणींना त्यांचा संसार सांभाळू दे. तुझ्यासाठी तर तुझा मुलगा आणि सून तुझी सेवा करण्यासाठी 24 तास हजर आहोत. परंतु बिचारी रंजनाला हे कुठे माहीत होतं की एक सून कधीच मुलगी बनत नसते. सासूच्या तोंडून असले कडवट बोलणे ऐकून रंजनाला खूप वाईट वाटत होतं. पण या बाबतीत रंजनाने संदीपला काही सुद्धा सांगितलं नाही, कारण रंजना या घरात नवीन होती. त्यामुळे या घरातील तिला जास्त काही अजून माहिती नव्हते. शिवाय ती अजून संदीपला पूर्णपणे ओळखत नव्हती. तिला वाटत होतं की कदाचित हे जर त्याला सांगितलं तर तो वेगळाच अर्थ काढेल. पण एक गोष्ट तिला समजली होती की सासू तिला कधीच मुलगी मानत नसते. रंजना एवढं झालं तरी शांतच होती आणि ते तिचं कर्तव्य पूर्ण करू लागली. तन मन अर्पण करून रंजना घराची आणि सासूची सेवा करत होती. 15 दिवसानंतर संदीप रंजनाला म्हणाला की हे बघ रंजना, आता 15 दिवस फक्त तू सकाळचा नाश्ता बनवत जा आणि 15 दिवसाची मी परमिशन घेऊन आता घरूनच काम करणार आहे. आणि तू पण आता तुझं आवरून ऑफिसला जाऊ शकतेस. आईची काळजी घेण्यासाठी मी आहे. संदीपने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासूनच रंजना ऑफिसला जाऊ लागली. 4-5 दिवसानंतर सुरेखाताईच्या रूममध्ये शेजारच्या मंगलताई येऊन त्यांच्यासोबत गप्पा मारत होत्या. त्यांना हे तर माहीत होतं की आज घरी संदीप आहे, पण त्यांना वाटलं की तो हेडफोन घालून काम करत असेल. त्याला कुठे बोललेलं ऐकायला जाते. पण बाहेर डायनिंग टेबलवर बसून संदीप जेवण करत होता आणि त्याला सुरेखाताईचा आणि मंगलताईचं बोलणं स्पष्ट ऐकायला येत होतं. त्याला आश्चर्य वाटत होतं की अशा कठीण प्रसंगात स्वतःच्या माणसांनी साथ सोडली. तेथे नवीन आलेल्या सुनेने किती आपलेपणाने आईचं सगळं काही केलं. शिवाय स्वतःच्या मुलींनी पण आईची सेवा करण्यासाठी नकार दिला. बिचारी माझी बायको माहेरपणाला एकदा सुद्धा गेली नाही आणि तरी पण आई मंगल काकूला अशी कशी म्हणू शकते की सासूला काय त्रास होत आहे हे सुनेला कधीच कळत नाही. मुलगी असती तर तिने किती प्रेमाने माझी सेवा केली असती. ही सून फक्त माझी सेवा करून देखावा करत आहे. हे बघा मंगलताई, मी माझ्या मुलाला संदीपला खूप वेळा सांगितलं की माझ्या दोन्ही पण मुलींपैकी कोणत्या पण एका मुलीला इथे बोलाव, परंतु लग्न झाल्यापासून मुलगा आता आईचं काहीच म्हणणं ऐकून घेत नाही. मंगलताई सुरेखाताईला म्हणाल्या, अहो ताई, जर तुम्हाला त्यांची आठवण येत आहे तर तुमच्या मुलींना किंवा तुमच्या वहिनीला कोणाला तरी फोन करून इकडे बोलवा. सुरेखाताई म्हणाल्या, माहीत नाही ताई, माझ्या मोबाईलमध्ये काय झालं आहे. यामध्ये तर कोणत्याच नातेवाईकाला माझा नंबर का लागत नाही. खूप वेळा फोन लावला पण फोनच लागत नाही. मी सुनेला मुलाला किती वेळा सांगितले की माझा मोबाईल व्यवस्थित करून आणा, पण कोणच माझं म्हणणं ऐकून घेत नाही. मला तर वाटत आहे की या दोघांनी जाणून बुजून माझा मोबाईल खराब केला आहे की त्यामुळे मी कोणाला फोन करू नये. अहो सुरेखाताई, जास्त टेन्शन घेऊ नका. सून घरामध्ये आल्यावर असेच हाल होत असतात. आता असेच दिवस काढण्याची सवय लागून घ्या. या बाबतीत संदीपला काहीच माहिती नव्हतं. कामवाली बाई जे तिथे काहीतरी काम करत होती तिला संदीपने बोलवून घेतले आणि विचारले की या दोघींचं काय सुरू आहे. कामवाली बाई म्हणाली की साहेब, सुरेखा आंटी रोज अशाच प्रकारे बोलत असतात. एवढेच नाही तर त्या रंजना वहिनीसमोर पण त्यांना काही बाई बोलत असतात. हे सगळं ऐकल्यानंतर संदीपचं कामामध्ये अजिबात मन लागलं नाही. तो विचार करतो की म्हणजे रंजनाला आईच्या स्वभावाबद्दल आणि तिच्या बोलण्याबद्दल सगळं काही तिला माहीत आहे. आईचं असं बोलणं ऐकून बिचारीला किती वाईट वाटत असेल.
ती आईसाठी किती करते, तरी पण रंजनाला हे सगळं ऐकावे लागत आहे. मंगलताई गेल्यानंतर संदीप शांतपणे त्याच्या आईच्या सुरेखाताईच्या शेजारी येऊन बसला आणि म्हणाला, आई, तू मोठ्या ताईला बोलवायचं म्हणत आहेस ना? सुरेखाताई आनंदाने म्हणाल्या, हो बाळा, मी किती वेळा सांगत आहे की माझ्या मुलींना इथे बोलाव, परंतु तू माझं काहीच ऐकून घेत नाही. संदीप म्हणाला, ठीक आहे आई, तुझ्या देखतच आता मी मोठ्या ताईला फोन करतो. हे बघ, आता मी फोन लावतो, स्पीकर ऑन असेल, फक्त तू शांतपणाने ऐकून घे की ती काय म्हणत आहे. संदीपने त्याच्या मोठ्या बहिणीला फोन लावला. जसा तिने फोन उचलला तशी त्याची बहीण म्हणाली, हे काय सुरू आहे संदीप? आई सारखा सारखा मला का फोन करत असते, त्यामुळे मी तिचा नंबर ब्लॉक लिस्टला टाकला आहे. आणि हां, तुला किती वेळा सांगितलं आहे की आईची जिम्मेदारी आता तुमच्या दोघांची आहे. आईच्या बाबतीत आता आमचं काहीच घेणं देणं नाही. आता तुम्हीच दोघं तुम्ही आईची काळजी घ्या. मला काळजी घ्यायला जमणार नाही, पण ताई, आईला तुझी खूप आठवण येत आहे. काही दिवस येऊन आईपाशी राहिली असती तर? बहीण म्हणाली, नाही बाबा, नाही, मला तिथे येऊन गुलामी अजिबात करायची नाही. मला तर तिथे माहेरी येऊन फक्त आराम करायचा आहे. जर माहेरला येऊन पण मला काम करावे लागत असेल तर मी माझ्याच घरी सासरी ठीक आहे. असं म्हणून संदीप पुढे काय म्हणत आहे हे न ऐकताच त्याच्या मोठ्या बहिणीने फोन कट करून टाकला. त्यानंतर संदीपने त्याच्या बारक्या बहिणीला फोन लावला. तिने पण मोठ्या बहिणीने जसं उत्तर दिलं तसंच काहीतरी त्याला उत्तर दिलं. त्यानंतर संदीपने सुरेखाताईकडे पाहिलं आणि म्हणाला, पाहिलंच नाही, तुझ्या दोन्ही पण लाडक्या मुलींनी काय उत्तर दिलं आहे. जशा प्रकारे तुझ्या दोन्ही पण मुलींनी तुझा नंबर ब्लॉक लिस्टला टाकला आहे, तशाच प्रकारे मावशीने, बहिणीने, मामीने पण टाकला आहे. जर विश्वास नसेल तर मी आत्ताच त्यांना फोन करून खरं काय आहे ते तुला कळेल. आई, तुला दुःख होईल, त्यामुळे मी आणि रंजनाने तुला काही सुद्धा सांगितलं नाही. आई, तुझी बहीण शिवाय तुझ्या दोन्ही लाडक्या मुली सुद्धा तुझी सेवा करण्यासाठी थांबल्या नाहीत, पण तुझी आता नवीन आलेली सून तुझी सेवा करत आहे, तर त्याच्या बदल्यात तू तिला अशी वागणूक देत आहेस. आई, मला आता हे खरं वाटू लागलं आहे की सुनेने किती पण मनापासून सेवा केली तरी सासू तिला कधीच आपली मुलगी मानत नाही. असं म्हणून संदीप त्याच्या खोलीमध्ये निघून गेला. पण सुरेखाताईंना त्यांनी काय मूर्खपणा केला याचा आता पश्चाताप होऊ लागला. पण यामुळे त्यांच्या नात्यामध्ये जी गाठ पडली होती ती आता सहजासहजी सुटणार नव्हती. सुरेखाताईने विचार केला, नात्यामध्ये आणि वयामध्ये जरी मी मोठी असली तरी पण चूक माझ्याकडून झाली आहे, तर मी त्याबद्दल माझ्या सुनेची नक्कीच माफी मागणार आहे. संध्याकाळी जेव्हा रंजना ऑफिसवरून घरी आली तेव्हा त्यांनी रंजनाला त्यांच्या खोलीमध्ये बोलावले आणि भरल्या डोळ्याने त्या रंजनाची माफी मागू लागल्या. मला माफ कर सुनबाई, मला माहीत आहे मी तुला खूप टोमणे मारले आहेत, तरी पण तू तुझ्या परीने एका मुलीप्रमाणे माझी सेवा केली आहे. माझ्या दोन्ही पण मुलींनी माझी कधी चौकशी सुद्धा केली नाही की मी बरी आहे का, मी मेली आहे. असं म्हणून सुरेखाताई मोठमोठ्याने रडू लागल्या. संजनाने आपल्या सासूला मिठी मारली आणि म्हणाली, प्लीज आई, असं अजिबात रडू नका. ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या दोन्ही मुलींची आई आहात तशाच तुम्ही माझी पण आई आहात, आणि मला तर तुमच्या कोणत्याच गोष्टीचं वाईट वाटलं नाही. आपल्या सुनेचं बोलणं ऐकून सुरेखाताईला खूप आनंद झाला. त्यांनी आपल्या सुनेच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, हे बघ बाळा, आजपासून तू माझी सून नाहीस तर तू माझी मुलगी आहेस. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा
आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.